नमस्कार, माझं नाव आकाश सतीश भोसले. मी राहणार फलटणचाच आणि माझं मूळ गाव नातेपुते आहे आणि माझ्या आईचं गाव जावली आहे. म्हणजे मम्मीचं गाव जावली होतं आणि आमची मम्मी जावलीची असल्यामुळे म्हणजे पप्पांची आई पण जावलीचीच होती, पप्पांची आई. आणि मग आमच्या वडिलांचे वडील जे होते ते जावलीला राहायला गेलते तिकडं, म्हणजे त्यांचं घर सोडून त्यांच्या सासरवाडीला राहायला गेलते. मग तिथून पुढे ते दोन्ही फॅमिली फलटण राहायला आले आणि आता आपण जिथं आहे इथे एक ते म्हणजे राहायला लागले, ह्या ठिकाणी राहायला लागले. मग त्यांचं लग्न झाल्यानंतर मग आम्ही मूळ इथलेच झालं, म्हणजे नाही का नातेपुते सोडल्यानंतर माझं मूळ गाव फलटणच झालं. आणि राहिली गोष्ट पप्पांची, तर पप्पा अगोदरपासनं आमचा बँजोचा व्यवसाय आहे. म्हणजे श्रीराम बँजो म्हणून आमचा पहिल्यापासून सांगायला गेलं तर ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहेत आमच्या घरात बँजोच्या आमच्या. म्हणजे त्या काळातली आमच्या आजोबांपासून, मग तेव्हापासून आमचा बँजो असल्यापासून आमचं पारंपरिक म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की आमची कास्ट म्हणजे गडशी, हिंदू गडशी म्हणून आहे, जे की गडावरती किंवा तुम्ही कुठल्या मंदिरात वगैरे गेला तर मंदिरात आमचे जे पुजारी असतात वाजवणारे, मग ते आमची कास्ट त्याच्यामध्ये मोडली जाते. ते म्हणतात ना की लोहाराचं काम असतं, म्हणजे लाकडापासून हे तयार करणं, बरोबर का, चांभाराचं काम असतं, बरोबर नाही का. तसं आमचं काम आहे की फक्त वाजवणेच, म्हणजे आमच्या कास्टमधले लोक फक्त वाजवण्याचंच काम करतात. मग तसंच मला पण ह्या वारसा घरातूनच भेटलेला आहे. मग काय वाजवायचं सुरुवातीला मी माझे घरातले सगळे वाद्य असल्यामुळे मी सगळे वाद्य वाजवायचो पहिल्यापासून. सगळे वाद्य म्हणजे मी शाळेत लेझिम प्रकार पण वाजवायचो. आम्ही बेंचवर वाजवायचो, तसं वाजवलं कधी नाही. मला त्यासाठी तर खूप वेळा बाहेर असं वर्गातनं बसवलेलं आहे. म्हणजे मी काय करायचो, मला सारखं ते बेंचवर वाजवायची सवय होती, त्यामुळे मला वर्गातनं खूप वेळा बाहेर बसवायचे.